प्रसाद दाखवाल आता मग कसा सिक्स मारते. आमच्या गावात चुटके आहे थांब दादा सांगतो तुला. दादा आला दादा आला दादा आला दादा चॉकलेट. अगं थांब चुटकी आता तर ऑफिस मधून आलोय ना. दादा तुला पाणी आणू. पाणी चॉकलेट. डन. खुश खुश. चुटकी काय आहे पसारा. मला भूक लागलेलं. ए चुटके दादा या घरात. तू इथं आहे घरात. आपण बसा घेऊ. अरे तुझ्या बहिणीला समजावून सांग मी नाईट शिफ्ट करून दिवसभर झोपलेला असतोय. ही तुझी बहीण आणि चाळीतली पोरं दिवसभर जागत असतात त्याच्यामुळे माझी झोप पूर्ण होत नाही. आज तर कहर झाला कहर. हा बॉल माझ्या डोक्यात झाला डोक्यात. हे आजच नाही रोजचं. तुझ्या बहिणीला समजून सांगतोस का नाही. सांगतो अप्पा. आप्पा बॉल तर दे माझा. अप्पा गणपती बाप्पा गणपतीच्या पावती दे पावती. पावती आता काय नाही शुक्र. ए चुटकी दादा कुठं आहे. घरात. सुधीर दादा ओ सुधीर दादा. गणपती पट्टी ए दादा गणपतीवाले आलेत. गणपतीवाले. अरे काय म्हणतात. दादा तुमच्याकडे 1001 रुपयाची वर्गणी पाहिजे. म्हणत ए दादा दादा गणपती मोठा आणा. काय माणूस भारी आहे माझा. चल. आता बघ अप्पा झाला पाटील झाला आणि सुधीर पण झाला. होय. हा चल.
वेट हा. एक्सक्यूज मी, युअर चॉकलेट बहुतेक तुमच्या पॉकेट मधून खाली पडलं होतं. इट्स ओके. अगं ऋतू, पोचलेस का तू? नाही का, काय झालं? अरे ही तर तीच मुलगी आहे आणि ही किती सुंदर आहे आणि हिचा स्वभाव पण खूप छान आहे. ओ माय गॉड, तू असं कसं अचानक कॅन्सल करतेस? मी आले इथे कॅफे मध्ये. इट्स डिस्गस्टिंग यार. मी कशी येणार मॉल मध्ये? मी गाडी नाही आणली ना माझी. आपण इथंच भेटणार होतो आणि मग तिकडे जाणार होतो. ओके, येस येस. ट्रेन येणार होती माझी इथे कॅफे मध्ये आणि आम्ही मॉल मध्ये जाणार होतो. तरी आता तिथे डायरेक्टच पोहोचले. असं असतं का कुठं, सांगा तुम्ही? आता मी जाणार कशी तिथं ट्रेन? सॉरी सॉरी, ऍक्च्युली मी थोडीशी टॉकेटिव्ह पर्सन आहे. सॉरी हा. इट्स ओके, इट्स ओके. बी कूल, डोंट बी अपसेट. पण मी इथे जाणार कशी मॉलला? तुमची हरकत नसेल तर मी तिकडून चाललो, ड्रॉप करू शकतो का तुम्हाला? हो येस शुअर, थँक्यू. थँक्यू सो मच. सॉरी हा, माझ्यामुळे डिस्टर्ब झाला तुम्हाला. नाईस टू मीट यू. खरंच ऍक्च्युली तुमचा स्वभावच खूप छान आहे. थँक्यू. ओके बाय. ओके बाय. इतके नाश्ता तयार आहे, खाऊन घे. आणि काय येऊ पसारा? दादा तू बरं ना, मी नाही खाणार. अगं मला ऑफिसला जायला वेळ होत आहे, आवर लवकर. हे घे बाई, खा. तिखट झालंय. असू दे, खा. खा लवकर. एक घा चिवचा. तू आणि मी. होय होय. अगं खा की सरळ. ते असू दे, सोड, तू खा पहिला. मला ऑफिसला वेळ होत आहे. एक घास खाऊचा. तू खाल्ला दादा? मग मी खाल्लोय, तू खा. असं नाही करायचं ना बाळा, सरळ खा सगळं काही. बस बस नाही तर खा. एक घास माऊचा. बस 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 नाही नाही, तसं करायचं नाही. बस बस बस. आणि एक मला आणि बस एक घास मला खा. बस मला. बाय. नमस्कार. काय ऑफिसला चाललायस? वहिनी, जरा चुटकीकडे लक्ष द्या काय.
पोरं आणि काय ही चुटकी दंगाच आहे नुसता. अरे सुधीर, एक वाटी साखर देतोस काय? हा देतो हा वहिनी. ते घ्या वहिनी. अरे शिरा करालतो, त्याला थोडी कमी पडली, संध्याकाळी परत करीन ना. बरोबर ठीक. काय गे, एवढी मोठी घोडी झाल्यास दादा घरातली सगळी कामं करतोय, जरा कामं करत जा. तुझ्या घरला जा, शिरा कर जा. सुधीर, काय चुटके, बरं आहे काय? सदाभाऊ नमस्कार, बोला की. नमस्कार. काय नाही, तुझ्याकडे एक काम होतं रे. माझ्याकडे काम, बोला की. हो अरे 500 रुपये उचलून पाहिजे होते रे मला. काय दादा, ठीक आहे, कधी पण लागलं तरी येत जावा. आभार आहे. तुला एक विचारू का, वाईट मानून घेणार नाहीस ना? विचारा की दादा, त्यात काय एवढं वाईट म्हणून घ्यायचं. 7 वर्षाला तुला बघतोय या चाळीत. तुझ्या बहिणीला एवढं वर्ष तू व्यवस्थित सांभाळतोय. तुझा विचार तू कधी करणार? माझा विचार काय समजलं नाही दादा. तुझ्यासाठी किती दिवस आपलं आयुष्य वाया घालवणार तू? तुझ्या लग्नाचा काहीतरी विचार कर. स्वतःसाठी पण माणसानं आयुष्य जगावं. दादा, तुम्ही काय सांगताय ते मला पटतंय, पण आजकालच्या मुली आपल्या आई बाबाला बघत नाही, आणि माझ्या बहिणीला काय बघ. मग काय तू स्वतःचं आयुष्य असंच घालवणार? दादा, चुटकी अशी आहे हे सगळ्यांना माहित आहे, पण चुटकी अशी का आहे हे फक्त मला माहित आहे.
मुलं खेळत होते, खेळता खेळता ऍक्सिडेंट झाला साहेब. बरं बरं, खूपच लागले मामा. मी बघतो तुम्ही जरा गर्दी करू नका प्लीज. बाहेर जा. काका चुटकीला काय होणार नाही ना? काय होणार नाही बाळ, डॉक्टर साहेब आहेत आपल्या पाठीशी, मी आहे ना. मामा, मुलगीचे आई वडील कोण असतील तर त्यांना जरा बोलवून घ्या की प्लीज. मुलीचे आई वडील नाहीत, ते मुलीचा हा मोठा भाऊ हे अनाथ असल्यामुळे मी त्यांचा सांभाळ करतोय. मामा, मी तिला तपासलो. ऍक्सिडेंटमुळं त्याच्या मेंदूला बऱ्यापैकी मार लागलेला आहे. त्यामुळे कदाचित तिची इथून पुढे मानसिक वाढ काय होणार नाही. ती शरीराने मोठी होईल. मी थोडीशी काही औषधं लिहून देतो, पण इथून पुढे तिची तुम्हाला खूप व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. ठीक आहे? हा, काय मामा, पोरासने आई वडील पण नाहीत आणि असं झालं बघा. काय करायचं बाबा, देवाची मर्जी. हे बघ सुधीर, डॉक्टर साहेब सांगितल्यात ते नीट ऐकलंयस ना? सुधीर, चुटकीचं सर्वस्व इथून पुढे तूच आहेस आणि हीच तुझी जबाबदारी आहे. मला जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी तिची जबाबदारी पूर्ण करणार आणि चुटकीशिवाय माझ्या जीवनात काहीही महत्वाचं नाही हे मी लक्षात ठेवणार. हे जे माझं आयुष्य आहे ते फक्त तिच्यामुळे मिळालंय आणि माझं संपूर्ण आयुष्य मी तिच्यासाठीच व्यतीत करणार. बघ बाबा, आमचं काय सांगायचं काम. तुझं आयुष्य तू कसं जगायचं ते तुझ्या हातात आहे. चल येतो. लोक म्हणतात ते बरोबरच आहे. जेव्हा चांगली वेळ सुरू असते तेव्हा वेळ कसा जातो हे आपल्याला पण समजत नाही. माझ्यासोबत पण असंच काहीतरी घडत आहे. माझी आणि रियाची ओळख कधी झाली हे समजलंच नाही. ओळख दोस्तीमध्ये कधी बदलली हे पण समजलं नाही आणि दोस्ती आज प्रेमात बदलली. आज मी रियाच्या घरी जाणार आहे. रियाच्या घरची माझी परिस्थिती आणि माझ्या चुटकीला स्वीकारतील का? अरे सुधीर, ये ना. बस ना, थांब मी दीदीला बोलवते. ए दीदी, अगं ये ना बाहेर, सुधीर आलाय बघ. ओळख करून देते दीदीची तुला. दीदी, हा बघ सुधीर, आणि सुधीर ही माझी दीदी. अगं सुधीर आपल्या घरी पहिल्यांदा आलाय, अशीच बसणार आहे, स्वतःला चहा पाणी काय करणार आहे? तू जा चहा कर जा. बस आलेच. रियाने सांगितलं तुझ्याबद्दल. तुमच्या घरी कोण कोण असतंय? मी आणि माझी बहीणच घरी असतो. माझी बहीण थोडी अब नॉर्मल आहे आणि आमच्या लहानपणीच आमचे आई वडील गेले. हो, ऐकलंय मी रियाकडून चुटकीबद्दल. तुम्ही सगळं करता ना तिची देखभाल? हो हो. तुम्हाला कामाचा आणि तिला सांभाळण्याचा खूप त्रास होत असेल ना? त्रास कसला, तिकडे बहीणच आहे माझी, तिच्यावर माझा जीव आहे. हे सगळं ठीक आहे, पण आता लग्नानंतर काय?
झाली का ओळख एकमेकांची? हो झाली. खूप वेळ झाला. चुटकी घरी वाट बघत असेल, मला जायला लागणार. ओके ओके, येतो परत. चल बाय. ओके, बाय. सी यू. काय म्हटलं सुधीर? सुधीर तर खूप छान आहे ग, पण त्याचा त्याच्या बहिणीवर खूप जीव आहे. हो, पण त्याचा माझ्यावरही तितकाच जीव आहे. अगर या प्रेमात पडणं खूप सोपं आहे, पण ते निभावणं तितकंच अवघड आहे. चुटकी, काय करते तू? चॉकलेट आवडलं तुला परवाच? आज आणलंच नाही. दादा कुठे बोलव जरा. सुधीर, ए सुधीर, काय करतोय तू आज इतका वेळ? ये ना बाहेर. अगं एक अर्धा तास वेट कर. चुटकीला भूक लागली, काय तर बनवतो, मग सगळी तिघं मिळून खाऊया. ते नव्हते रे सगळं, तू बस इथं. कशाला इतका त्रास करून घेतोयस? चल ना आपण तिघे पण बाहेर जाऊ जेवायला. अगं रिया, तिला ऍक्च्युली बाहेरचं आवडतच नाही. तिला मी बनवलेलंच आवडतं. माझी काय हरकत नाही, ती येत असली तर आपण तिघं मिळून जाऊया. विचार तिला. ओके, बघ मी चुटकीला कशी तयार करते. चुटकी, येणार तू जेवायला बाहेर? चल आपण तिघे मिळून जेवायला जाऊया, आणि जेवण झालं ना की तुला मस्त आईस्क्रीम पण देणार. हो ना सुधीर? चल जाऊया. मी काय जेवायला येणार नाही, मला आईस्क्रीम पण नको, मला दादाच्या हातच प्यायचं. दादा कोर देतो जेवण. अरे बघ ना, इतकं समजवलं तरी ती नाहीच म्हणते. आता तुला मी सांगत होतो, तुला बाहेरचं आवडत नाही. ठीक आहे, तू आणि तुझी चुटकी तुम्ही दोघेच घरात खा, जाते मी बाहेर. अगं रिया, थांब थांब. अजिबात नाही थांबणार, आणि मला कॉलही नको करूस. अगं गेली तुझ्यामुळं. हॅलो रिया. कशाला करतोयस कॉल? सांगितलं होतं ना मी, कॉल नको करूस म्हणून. अगं ऐकून तर घे माझं. काही नाही ऐकायचं मला. झालं ना तुझं आणि चुटकीचं सगळं प्रेम उतू गेलं असेल. तुला मी नकोच आहे. पण तुझं काय तर गैरसमज होत आहे. ठेवते मी फोन. हा बोल. हॅलो रिया. अगं का मला 2 दिवसाला इग्नोर करलीस? फोन पण उचलत नाही. अरे मग करू काय? इग्नोर नाही करायचं तर? तुला माझ्या कुठल्याही इच्छांची पर्वा नसते. अगं परवाची गोष्ट अजून करून बसलीस तू. तुला फक्त चुटकी 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 चुटकी. तो चुटकी लहान मुलासारखी आहे ग. तिला लहानाशी आणि मोठ्यांशी कसं वागायचं समजत नाही. अरे मी किती कॉम्प्रोमाइज करायचं सारखं सारखं? प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टी चुटकी चुटकी चुटकी. मी आहेच कुठं तुझ्या आयुष्यात? बर. हे बघ, मी तुला लास्ट सांगते, एक तर तुला चुटकीला निवडावं लागेल किंवा एक तर मला निवडावं लागेल. मी नाही ऍडजस्ट करू शकत तिला. तू तुझा विचार कर आणि मला फायनल सांग. मी काय विचार करून सांगतो घेतलं. मोठ्या चक्रमध्ये अडकलो. रिया का चुटकी कायच समजत. मोहन का कोण? हा मोहन बोल की. हॅलो सुधीर, कायस तू? मला तुला जरा भेटायचं होतं रे, तुझ्याकडे काम आहे. बर, मला पण भेटायचंच आहे तुला. महत्वाचं काय तर सांगायचं आहे. ये तू, तुझी वाट पाहतो. बर बर, भेटूया की. हा ओके. मोहन. सुधीर, मला तुझी मदत हवी होती रे. मी खूप आर्थिक टंचाईमध्ये अडकलोय आणि मला जरा फायनान्शियल मदत पाहिजे होती तुझ्याकडनं.
मी तर तुझी मदत करीनच रे, पण मी एक मोठ्या चक्रव्यूहमध्ये अडकलोय. त्यातनं मला एक पर्यायी मार्ग काय तर सांग. तुझ्यावर कोणतं संकट आलंय आणि तू कोणत्या चक्रव्यूहमध्ये अडकलायस? तुला तर माहितच आहे चुटकी कशी आहे, आणि रियाबद्दल तर तुला मी सांगितलंयच. आता रिया म्हणत आहे जोपर्यंत माझ्या आयुष्यात चुटकी आहे तोपर्यंत ती माझ्या आयुष्यात येणार नाही. आता तूच सांग, मी चुटकीला स्वीकारू का रियाला? या मोठ्या धर्म संकटातून तूच एक मला पर्यायी मार्ग काढू शकतोस. हा प्रॉब्लेम आहे काय तुझा? हे बघ सुधीर, तू वाईट म्हणून घेऊ नकोस. चुटकी जसं तुझी बहीण आहे तशीच माझी बहीण आहे. मी बी तिचा विचार करत आहे. खरं आपल्याकडे आता एकच पर्याय आहे. जोपर्यंत तुझं लग्न होत नाही आणि लग्न होऊन 4-5 महिने होत नाही तोपर्यंत तू चुटकीला अनाथ आश्रममध्ये सोडू नये. एकदा तू संसाराला मार्गाला लागलास, रिया बी तुझ्या प्रेमात पडायला लागली, मग तेव्हा तिला घेऊन ये की. हाच एकच पर्याय आपल्यापाशी. असं म्हणतोस? ती राहील काय माझ्याशिवाय अनाथ आश्रममध्ये? 4 महिन्याची तर गोष्ट आहे की रे. तुझ्या काळजावर दगड ठेवून ते तुला धाडस करावंच लागेल. जसं ती आई बाबाला सोडून राहिल्या तसं तुलाही सोडून 4 महिने राहीलच की. आणि ह्यातच तुझं, रियाचं आणि चुटकीचं भवितव्य आहे. तू सांगतोस ते खरंच आहे. एकदा मनावर दगड ठेवून धाडस करूनच बघतो. चुटकी, आवर लवकर, निघायचं आपल्याला. झालं निघायचं? दादा दादा, मला आईस्क्रीम पाहिजे. बर दोन पाहिजे. चुटकी, तुला 2 आईस्क्रीम देतो, पण आपण जिथे चाललोय ना तिथं आपल्या ओळखीची कोणी नसत्या. तिथं अजिबात कोणाला दमवायचं नाही. शहाण्या बाळासारखं राहायचं. समजलं? पण तू कुठं जाणार आहेस? तू असतोस ना माझ्या बरोबर तिथं. मी तुला सोडून कुठंच जाणार नाही. बॅग घे. चल. चुटकी, चाललीस? टाटा. चुटकी दीदी, गावाला चाललीस? केव्हा येणार तू? बरोबर चालले मी. संध्याकाळला ठेवूया. टाटा. मामा, अरविंद मॅनेजर कुठे आहेत? अरविंद सर काय? हा, मीच अरविंद. नमस्कार. नमस्ते. मला मोहननी पाठवले. मोहननी काय? बसा की. तुम्ही सुधीर ना? मोहननी बोलले तुमच्याबद्दल. तुमच्या बहीण ना चुटकी. काय बोलायचं होतं आपल्याला? चुटकी, जरा तिकडे जा, आजीबरोबर खेळायला जा. ही माझी बहीण चुटकी. तिच्याबद्दल तुम्हाला मोहनने बोलले असेल. का बोलले मोहन मला? सर, पण कसं आहे, तिची एज जास्त आहे पण माइंड कमी आहे. आणि हिच्यामुळे जरा मला मॅरेजचा प्रॉब्लेम होत आहे. त्या संदर्भात तुला मी 4-5 महिने इथे मी सोडणार आहे. त्याबद्दल इथे घेऊन आलो तुला. ठीक आहे, तुम्ही तिची काही काळजी करू नका. ते तिचं घरच आहे समजा, आणि मी तिचा मोठा भाऊ आहे असं समजा. ती राहू शकते इथं जितके दिवस राहणार आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक 8-10 दिवस तिच्या संपर्कात राहू नका, म्हणजे तिला इथली सवय होऊन जाईल. तुम्ही जर का तिच्या संपर्कात राहील तर तुमची आठवण येईल. त्याच्यामुळे तुम्ही एक 10 दिवस तिच्या संपर्कात राहू नका.
दादा चल बाबा घरी, मला करणे ना. चल चल, मला खेळायचं घरी जाऊन. चल. चुटकी, मी एका मित्राला जाऊन भेटून येतो, तर तुला येताना मी आईस्क्रीम पण घेऊन येतो, मग आपण जाऊया घरी. ओके, येऊ मी. दादा लवकर या. हा. हॅलो. हॅलो. या. बोल ना सुधीर. दोघांबद्दल मी खूप विचार केला. तेच खरं आहे. तुझ्या म्हणण्यानुसार तिला अनाथ आश्रमामध्ये सोडून आलो. काय? चुटकीला अनाथ आश्रम मध्ये सोडून आलास? वाव, छान काम केलं आहेस तू. मी ते नागपूरला बहिणीच्या लग्नाला आले. 4 दिवसांनी तुला भेटेन, मग बोलू आपण. हा, ओके, बाय. रडू नको बाय, रडू नको. दादा सोडून गेला. नाही आला दादा. नाही नाही नाही, काय करायचं. उठ बाय, जेवायला. उठ, रडत बसायचं नाही. उठा. चुटकी नाही,
तर घर किती रिकाम वाटते. ती होती, घराला घर पण होत. ती गेली, घराचं घरपणच हरवून गेलं. मला असं वाटत होतं ती माझ्यावर अवलंबून आहे, पण मीच तिच्यावर अवलंबून आहे हे आता समजलं. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक चुटकीला सोडून केलोय. याला सांगायलाच पाहिजे, चुटकीशिवाय माझ्या आयुष्यात काहीच महत्वाचं नाही. चुटकी, या 4 दिवसात मला समजलं तुझ्यापेक्षा महत्वाचं माझ्या जीवनात काहीही नाही. तुझा दादा आज तुला न्यायला येत आहे. हॅलो रिया. हॅलो सुधीर, काय ठरवलंस तू? मी जीवनात खूप कन्फ्युज झालतो ग, पण आता क्लिअर झाले. चुटकी माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आहे ग, आणि आता मी तिला आणायला चाललोय. ठीक आहे मग. दीदी म्हणत होती शेवटी तेच खरं झालं. जोपर्यंत चुटकी तुझ्या आयुष्यात आहे, माझं स्थान तुझ्या आयुष्यात काहीच नाही. मी जर तुला पाहिजे असेल तर चुटकीचा तुला स्वीकार करावा लागणार. ओके बाय. हे चुटकी, तुझा दादा आला बघ. दादा,
आहे